समजा तुमच्या बँक अकाउंटमध्ये 0 बॅलन्स आहे. तुम्ही बँकमध्ये जाऊन बँक मॅनेजरला म्हटलात की मला 100 कोटी रुपये द्या. बँकवाला काय करेल? तुम्हाला बँकेच्या बाहेर काढून देईल, बरोबर ना? पण एक असा व्यक्ती होता ज्याच्या अकाउंटमध्ये 0 बॅलन्स असतानाही 100-200 नाही तर चक्क 5,000 कोटी रुपये काढले त्याने बँकेमधून. कोणती बंदूक न दाखवता, कोणाला न घाबरता, फक्त आणि फक्त एक कागद दाखवून. तुम्ही वेब सिरीज बघून हर्षद मेहताला शेअर मार्केटचा बिग बुल समजता, पण हर्षद मेहताने सिस्टीमचा फक्त फायदा घेतला होता. पण या व्यक्तीने पूर्ण बँक सिस्टीमला हॅक केलं होतं. त्याने असा एक कागद वापरला जो बँकिंगच्या इतिहासात कधीच बाउन्स होत नव्हता, पण त्याने तो बाउन्स करून दाखवला. आणि हा बाउन्स झाल्यानंतर शेअर मार्केट क्रॅश झालं. आणि या सायलेंट किलरचं नाव होतं केतन पारेख. पण याच्या बँक अकाउंटमध्ये 1 रुपयाही नसताना याने हजारो कोटी रुपये कसे काढले? यात आपल्यासारख्या सामान्य कुटुंबाचा पैसा कसा बुडला? एवढा मोठा झोल याने कसा केला? हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा केतन पारेख हा कोणता गल्लीतला गुंड नव्हता. हा एक CEO होता आणि याचं डोकं कॉम्प्युटरसारखं फास्ट चालायचं. 1999चा तो काळ होता. जगात इंटरनेट आणि IT कंपनीची हवा नुकतीच चालू झाली होती. केतनने ओळखलं होतं की भविष्यात IT कंपनी आणि टेक्नॉलॉजीमध्येच पैसा आहे. त्याने मार्केटमध्ये 10 अशा कंपन्या शोधून काढल्या ज्या की IT आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये होत्या आणि त्यांना नाव दिलं K10. केतनचा प्लॅन सिंपल होता. या 10 शेअरचे भाव वाढवायचे आणि जसे ह्या टॉपला गेल्या की आपला पैसा काढून मोकळं व्हायचं. पण एवढे शेअर विकत गेला, शेकडो पैसे आणायचे कुठून? तर इथंच या केतनने खरा गेम चालू केला. पैसे आणण्यासाठी केतननं शेअर मार्केटचा नाही तर बँकिंग सिस्टीमचा वापर केला. त्याने माधवपुराव मर्कटाईल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच MMCB या बँकेच्या चेअरमनला त्याने लाच दिली. लाच दिल्यानंतर सीन असा झाला की केतन पारेख या बँकेकडून शेकडो कोटी रुपयांचे पे ऑर्डर काढायचा. तर पे ऑर्डर म्हणजे काय? पे ऑर्डर म्हणजे असा चेक जो कधीच बाउन्स होत नाही. का बाउन्स होत नाही? कारण की बँक कस्टमरकडून आधी पैसे घेते आणि त्यानंतर पे ऑर्डर देते. नंतर तो खोटे पे ऑर्डर घेऊन बँक ऑफ इंडियामध्ये जमा करायचा आणि बँक ऑफ इंडियामध्ये जमा करून तिथून तो कॅश उचलायचा आणि ती कॅश घेऊन थेट तो शेअर मार्केटमध्ये जो त्याचे K10 शेअर असायचे त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचा. एका बँकेचा पैसा दुसऱ्या बँकेत आणि दुसऱ्या बँकेचा पैसा थेट मार्केटमध्ये. सिस्टमला काय कळायच्या आत हा माणूस रोज मार्केटमध्ये कोट्यवधी रुपये पंप करत होता. जेव्हा मार्केटमध्ये एवढा पैसा येतो तेव्हा काय होतं? मार्केट रॉकेट सारखं वरती जायला लागतं. ज्या कंपनीचा शेअर काही महिन्यापूर्वी फक्त 200 रुपये होता, केतननं त्यामध्ये कोट्यवधी पैसे टाकून तो थेट 2,500 रुपयापर्यंत नेऊन ठेवला. सगळीकडे बातम्या यायला लागल्या, K10 शेअर्स म्हणजे पैशाचं झाडच आहे. आता आपल्यासारख्या सामान्य लोकांना काय वाटतं? इथे पैसा टाकला की रातोरात डबल होईल. लोकांनी काय केलं की घर गहाण ठेवलं, बायकोचे दागिने विकले, कर्ज घेतलं आणि त्या K10 मध्ये पैसे टाकले. पूर्ण मार्केटला केतनने वेड करून सोडलं होतं. ते म्हणतात ना, फुगा किती जरी फुगवला तो एक दिवस फुटणारच असतो. आणि असंच झालं. 1 मार्च 2001 केतन पारेखने बँक ऑफ इंडियाला दिलेले 137 कोटी रुपयाचा पे ऑर्डर होते तो बाउन्स झाले आणि बँकला समजलं की केतन पारेखकडे पैसेच नाहीयेत. आणि दुसरीकडे मार्केटमधले काही जे लोक होते जे शेअर पाडून पैसे कमवायचे, त्यांनी केतनचे शेअर मुद्दामून विकले आणि मार्केट पाडायला सुरुवात केली. आणि तिकडे केतनकडे पैसे नव्हते तर त्याला भरणे ते शक्य नव्हते. मग तो फुगा असा फुटला की त्याने शेअर मार्केटच कोसळलं. जो शेअर काल 2,500 रुपयाचा होता तो डायरेक्ट आज 100 रुपयावर आला. सामान्य लोकांनी ज्यांनी कष्टाचे पैसे लावले होते ते रातोरात रस्त्यावर आले. माधवपुरा बँक कायमची बुडाली आणि केतन पारेखला अटक झाली. आणि शेअर बाजाराच्या इतिहासाला एक काळा अध्याय लिहिला गेला होता. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. जर कोणीतरी व्हॉट्सअपवर टिप्स देत असेल, टेलिग्राम स्क्रीनशॉट देत असेल तर समजून जा की हा स्कॅमच आहे. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि शक्यतो टेलिग्राम, व्हॉट्सअपच्या टिप्स यापासून दूरच राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.